नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आर्थिक गुंतवणूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. नवीन वर्षाला आरंभ केलेला आहे आपण, तर प्रत्येक नवीन वर्षामध्ये येत्या वर्षी आपण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून काय वेगळा विचार करायचा हा प्रत्येक जण विचार करतच असतो. आपल्या भारतासारख्या देशामध्ये जर आपण एकूण विचार केला तर जिथे मध्यम वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तिथे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये, आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये जरा पारंपरिक आणि वेगळा विचार आतापर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे आर्थिक गुंतवणूक करत असताना करामध्ये आपल्याला काही सवलत मिळते का, याकडचा जो कल आहे तो जास्त आपल्याला आतापर्यंत दिसून आलेला आहे. आतापर्यंत हा मी मुद्दाम वारंवार उल्लेख करते तो यासाठी की आता नोटबंदीनंतर एकूणच आर्थिक गुंतवणुकीकडे आपण कुठल्या मानसिकतेने बघायला हवं हा आता इथून पुढचा महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण पगारदार वर्ग किंवा व्यावसायिक वर्ग, आपल्याकडे सिनियर सिटीजन्स, महिला वर्ग, हा सगळा वर्ग गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपापल्या उत्पन्नाप्रमाणे, खर्चाप्रमाणे, बचतीप्रमाणे वेगवेगळे आपण माध्यम त्याच्यात शोधत असतो आणि आपल्याकडे तसे भरपूर माध्यम उपलब्ध आहेत. पण आता इथून पुढे आपण आर्थिक गुंतवणूक करताना खरं कशा पद्धतीने विचार करायला हवा? माध्यमं तीच आहेत जुनी, पण विचार कसा बदलायला हवा हे आजच्या कार्यक्रमात आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यामुळे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे नोटबंदीनंतरचे गुंतवणूक विश्व. खरोखर या एकूणच विश्वामध्ये काही बदल झालाय का? माध्यमं बदलली आहेत का? सगळंच एकूण जाणून घेऊयात आणि ह्यावर माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे तृप्ती राणे यांना. त्या सीए आहेत. मागील 13 वर्षापासून ओव्हरऑल गुंतवणूक या क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे. कोटक समूहाशी त्या 8 वर्षापासून संलग्न आहेत आणि सध्या ॲक्टिव्हली त्या गुंतवणूक विषयामध्ये जनजागृती करण्याचं काम करत असतात. म्हणजे त्यांच्याकडनं अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या कार्यक्रमात आपण मिळवून घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, मला खात्री आहे. ते प्रश्न विचारण्यासाठी लागणारे नंबर आमचे असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून आपलं स्वागत करते. सगळीकडे हल्ली जी चर्चा आहे की आता इथून पुढे आम्हाला गुंतवणूक करायची आहे तर काही आम्ही वेगळा विचार करायचा आहे का? खरोखर हा विचार करण्यापूर्वी की असं आहे का खरंच परिस्थिती, तुम्हाला मला विचारायचं की नेमकं गुंतवणूक म्हणजे आपण कशाला म्हणू मॅम? खूप सुंदर आणि अगदी बेसिक असा हा प्रश्न आहे की गुंतवणूक म्हणजे नक्की काय. आजवर आपण समजत आलो होतो की जो पैसा आपण वेळेकाळेला बाजूला काढून ठेवतो तो म्हणजे गुंतवणूक होतो. तर आता आपण ज्या पद्धतीने आपले राहणीमानाचे खर्च वाढतायत, आपल्या मुलांच्या शिक्षणाचे खर्च वाढतायत, ते जर बघितलं तर आपले सेव्हिंग्ज हे आपल्याला डेफिनेटली कमी पडतात. आणि म्हणून गुंतवणूक ही जी याची डेफिनिशन जी आपण म्हणतो, परिभाषा जी म्हणतो, ती म्हणजे जे सेव्हिंग्ज आपण व्यवस्थितरित्या चांगल्या प्रोडक्ट्समध्ये गुंतवतो आणि त्यातून आपल्याला परतावे मिळतात आणि ज्या परताव्यांमधून मग आपला आर्थिक नियोजन आपण व्यवस्थितरित्या करू शकतो, ती ठरते ती खरी गुंतवणूक. अगदी बरोबर आहे. पण आपल्याकडची एकूणच मानसिकता म्हणजे तुलना केली परदेशाशी तर थोडी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये वेगळी असं जाणवतं का? हो, नक्की. म्हणजे आपण ट्रेडिशनली बघायला गेलं तर आपला जो एक विचार असतो तो म्हणजे स्थावर मालमत्ता आणि चल गुंतवणूक याच्यावर आपला जास्त जोर असतो. म्हणजे पहिलं म्हणायला गेलं तर आपलं घर हे म्हणजे आपली पहिली गुंतवणूक असते. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा सोन्यामध्ये जातो, FDs मध्ये जातो. या 3 गोष्टींच्या बाहेर सुद्धा बरेच गुंतवणुकीचे पर्याय अवेलेबल आहेत आणि ते पर्याय आपल्याला व्यवस्थितरित्या महागाई मारण्यासाठी आणि एक चांगलं लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी वापरू शकतो असे पर्याय अवेलेबल आहेत. परंतु अजूनही मध्यम वर्ग या 3 गुंतवणुकींच्या बाहेर तितकासा पडताना दिसत नाहीये. म्हणजे थोडीशी हिंमत कमी पडते की हे करून बघायचं का, जावत नाही तसं आपल्याला चित्र दिसतं. बरोबर. आणि ही आपली मानसिकता अशी आहे कारण आपल्याला जे आपल्या हातात आहे ते आपलं आहे हे मानण्याची एक जी आपण म्हणतो ना वडिलांपासून आलेलं आहे, आपल्या पूर्वजांपासून जे आलेलं आहे, हातात आहे ते आपलं आहे आणि म्हणून जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो. आता इथे विश्वास जेव्हा ठेवत नाही तेव्हा कुठेतरी ज्ञान कमी पडतं. अगदी बरोबर ना. अगदी बरोबर. मग आपल्याकडे एक सर्वसाधारण, आपण सगळ्यांना नाही म्हणू शकत सरसकट, पण मध्यम वर्ग तेवढा गुंतवणुकीचे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत
त्याच्या बाबतीत सखोल माहिती मिळवून घेत नाही, असंही एक सीए म्हणून तुम्हाला काय चित्र दिसतं? कारण तुम्ही या क्षेत्रात आहात आणि आता जनजागृती करतात. मला स्पेसिफिकली हा प्रश्न मी यासाठी विचारते मॅम, की आता एक नोटबंदी नंतरचं जे काही वातावरण आहे ना, त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना, कुठली स्टेप उचलताना लोक जरा सावधगिरी आणि माहिती करून घेऊन करतात, असं एकंदरीत चित्र दिसतंय. तर तुमचं काय याच्यावरचं ऑब्झर्वेशन? नक्की नक्की. म्हणजे मी तर म्हणेन नोटाबंदी एक प्रकारचं आपल्यासाठी ना एक वरदान असं मी म्हणेन की ठीक आहे, एका बाजूला म्हणजे त्रास आपण सहन केलेला आहे आणि अजूनही आपल्या गाव खात्यांमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत आणि अजून पुढे 3 महिने असतील 6 महिने असतील ह्याची अजून काही शाश्वती नाहीये. परंतु एक इमिजिएट आपण जर म्हटले तर परिणाम काय झाले तर आपले खर्च आपण कमी केले, आपला पैसा बँकेमध्ये साठवून राहिला आणि एक 50 दिवस तरी आपल्या मनात हा गोंधळ होताच की आता ह्याच्या पुढे काय. छोटे उद्योग, रोखीवर काम करणारे व्यावसायिक आणि बिगारी कामगार आणि शेतकरी यांचं उत्पन्न बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. महागाई सुद्धा कमी झालेली आहे आणि आपल्या सरकारसाठी हे एक मोठं टार्गेट होतं की महागाई आवाक्यात ठेवणं आहे. आणि त्याच्या बरोबरीने जर काय झालं असेल तर ई व्यवहार वाढलेले आहेत. ई वॉलेट्सची जी संकल्पना आता आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी पॉप्युलराइज झालेली आहे, ती या नोटबंदीचा एक मोठा परिणाम आहे. तर जसे पॉझिटिव्ह आहेत तसे निगेटिव्ह सुद्धा आहेत. परंतु गव्हर्नमेंटच्या, सरकारच्या ओव्हरऑल ज्या ह्या आहेत पॉलिसीज आहेत त्याच्यानुसार आपल्याला आपले गुंतवणुकीचे पर्याय वर्कआउट करायचे आहेत. कारण शेवटी आली आपण कशी सांभाळायची याच्याकडे आपण लक्ष दिलेलं जास्त बरं आहे. नक्कीच मॅम. चंद्रकांत पाटील सांगलीवरनं प्रश्न विचारतात, त्यांचा प्रश्न आधी घेऊयात. हॅलो. हा, चंद्रकांत पाटील बोलतोय. बोला. प्रश्न असा होता, आपण गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड मध्ये कोणत्या प्रकारचे फंड किंवा आपल्याला कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली तर त्यातून परतावा चांगला मिळेल? नक्कीच. मला वाटतं टप्प्याटप्प्याने ज्या विषयांकडे आपण येणार होतो, चंद्रकांतजींनी तो विषय आधी छेडलेला आहे, तर आपण थोडंसं थोडक्यात त्यांना याविषयी माहिती देऊयात. आणि नंतर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे मॅडम की कुठले कुठले मार्ग आहेत, जर आपण चल आणि अचल संपत्ती असं जर विभागणी केली तर त्यामध्ये गुंतवणुकीचे मार्ग कोणते आहेत? आधी आपण चंद्रकांतजींच्या प्रश्नाला उत्तर देऊयात. नक्की. चंद्रकांतजी, म्युच्युअल फंडाबद्दल तुम्ही विचारलंय, यातच तुमची जागरूकता बऱ्यापैकी दिसून येत आहे. आणि म्युच्युअल फंडामध्ये आपण 2 मेन प्रकार बघतो, ते म्हणजे डेट म्युच्युअल फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंड. डेट म्युच्युअल फंड हे कंपॅरेटिव्हली कॅपिटल सेफ आणि कमी रिस्कचे म्युच्युअल फंड असतात. आणि जे आपले इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट शेअर बाजाराशी यांचा संबंध असल्यामुळे रिस्क जशी वाढते, म्हणजे जोखीम जशी वाढते तसे परतावे सुद्धा वाढतात. गेल्या एक 15-16 वर्षाचा जर अनुभव आपण बघितलात तर डेट म्युच्युअल फंडांनी 8 ते 10% असे परतावे दिलेले आहेत. आणि त्याच्यासमोर इक्विटी म्युच्युअल फंडांनी, ज्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, बॅलन्स्ड इक्विटी आणि कंप्लीट इक्विटी, यांनी अगदी म्हणजे 15% पासून 25% सुद्धा परतावे दिलेले आहेत. परंतु यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी तुमची स्वतःची जोखीम घेण्याची तयारी कितपत आहे हे तुमच्या सल्लागाराकडून तुम्ही जर जाणून घेतलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करता येईल. नक्कीच मॅम. आपण घराचा उल्लेख केलात मगाशी की प्रत्येकाला एक ती मानसिकता असते की स्वतःचं एक घर आणि ती संपत्ती फार महत्वाची वाटते. तर आता इथून पुढे मला वाटतं नोटबंदीनंतर असं म्हटलं जातं की या सगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल किंवा बदल होणार आहेत. तर इथून पुढे घर घेताना किंवा घर ही एक स्थावर संपत्ती करताना, त्याच्यात गुंतवणूक करताना आम्ही काय विचार करायला हवं असं आपल्याला वाटतं? अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आपलं पहिलं घर. ह्याच्यामध्ये आपली आर्थिक गुंतवणूक ह्याच्यापेक्षा भावनिक गुंतवणूक जास्त असते. परंतु एक लक्षात घ्या, जिथे गुंतवणूक हे समीकरण आपण बघतो तर राहतं घर ही गुंतवणूक नसते, ही आपली गरज असते. त्यामुळे पहिलं घर जेव्हा आपण घेतो ते गरजेमुळे घेतो. आणि ते घेत असताना आता नोटबंदी नंतरच्या काळामध्ये मी तर म्हणेन की जिथे चांगले कंप्लीट प्रोजेक्ट झालेले असतील आणि ज्यांना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेलं असेल, अशा प्रोजेक्ट्समध्ये आपण जर आपलं पहिलं घर घेतलं तर रिस्कच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपल्याला जास्त सोयीचं पडेल. आपण फाउंडेशन बुकिंग का करायचो तर कमी रेटचा आपल्याला बेनिफिट इथे मिळत होता. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा आपण आपले लोन रिपेमेंट्स करत होतो आपल्यावरचा आर्थिक भार थोडा कमी होत होता. परंतु आता जेव्हा आपण बघतो की काळा पैसा जिथे गव्हर्नमेंट आता त्याच्या मागे लागलेली आहे, तिथे छोटे जे डेव्हलपर्स आहेत त्यांच्या प्रोजेक्ट्सला थोडीशी स्थगिती आलेली असल्यामुळे
अशा प्रोजेक्ट्स पासून लांब राहणं जास्त ऍडवायझेबल आहे या वेळेला. बरं बरं. आणि काय प्रिकॉशन काय घ्यायला हवं आता इथून पुढे घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना? प्रिकॉशन म्हणून तुम्ही जसं सांगितलं आता हा एक पॉइंट आहे, आणखी काय कुठल्या गोष्टींचा नागरिकांनी विचार करायला हवा? घरामध्ये इन्व्हेस्टमेंट ही एक अतिशय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते. टिपिकली आपण बघतो की 80% कर्ज आपण घेतो आणि कर्ज घेतल्यानंतर दर महिन्यातून जेव्हा आपण आपल्या पगारामधून त्याचा EMI फेडतो तेव्हा बऱ्याचदा असं जाणवतं की आपण आपल्या आवाक्याच्या बाहेर कदाचित EMI भरतोय. मग अशा वेळेला इतर गरजा ज्या आपल्या असतात, आता आपल्या कुटुंबामध्ये जर वयस्कर माणसं आहेत तर त्यांचे खर्च असतात, वाढती मुलं, शाळकरी मुलं आहेत तर त्यांचे फीज, त्यांचे शालेय शिक्षणाचे जे खर्च आहेत, हे या सगळ्याचा एक ताळमेळ बसवताना जेव्हा त्या EMIचं आपल्याला प्रेशर घ्यावं लागतं त्यावेळेला मग आपल्याला असं वाटतं की अरे आपला हा निर्णय बरोबर होता का. आणि म्हणून घर घेताना पहिला आपल्याला बाकी आर्थिक जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, आपल्याला महिन्याला खर्च किती असतो आणि त्यानुसार आपली EMI झेपवायची जी एक म्हणजे म्हणतात ना एक शक्ती जी असते, क्षमता असते, ती कितपत आहे हे जाणून मग आपण घर घेण्याच्या भानगडीत पडावं. गरज तर असतेच, पण गरज सुद्धा आपण थोडीशी मॅनेज केली, 1-2 वर्ष आपण सेव्हिंग्स केल्या आणि घर घेतलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. बरोबर आहे. मला वाटतं घरानंतर सोनं किंवा चांदी, गोल्ड हा सगळा मला वाटतं महिलांच्या दृष्टिकोनातून फार जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं हे महिलांसाठी फार आवडीची बाब असते. भारतीय महिलेमध्ये तरी आपण ती मानसिकता फार मोठ्या प्रमाणात बघतो मॅम. तर त्याच्यामध्ये इथून पुढे काय बदल होणार आहे त्याविषयी जाणून घेऊयात. आपल्याला औरंगाबादवरनं एक फोन आलेला आहे. विजय मगर बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो 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 विजयजी. हा प्रश्न विचारा. LIC मध्ये ज्या लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट आहेत मला वाटतं काही कारणास्तव त्यांचा फोन कट झालेला आहे. पण ह्या वेगवेगळ्या ज्या काही इन्व्हेस्टमेंटच्या आपल्याकडे माध्यम आहेत, मला वाटतं माध्यमं तीच आहेत. काही नोटबंदीनंतर माध्यमांमध्ये फरक झालाय असं नाही, पण थोडासा एक मानसिकता किंवा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असं आजच्या कार्यक्रमात मंडळी मॅम आपल्याला सांगतायत. पण मॅम त्याच्यापूर्वी मला वाटतं एखादी गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी काय विचार करायला हवा त्या मुद्द्याकडे येऊयात, म्हणजे आपोआपच प्रेक्षकांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर मिळू शकेल. काय सांगता येऊ शकतं? एक सारासार विचार काय असावा कुठलीही गुंतवणूक करत असताना, आर्थिक गुंतवणूक? खूप योग्य असा प्रश्न आहे. आणि आज नोटाबंदीनंतर जेव्हा आपण बघतोय की आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला कशी काय सावरता येईल ह्याचा एक प्रयास आपल्याकडून चाललेला आहे, तर तिथे गुंतवणूक करायच्या आधी पहिला आपल्याला जे करायचं ते म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्ट काय आहेत. मग ती जवळच्या काळची म्हणजे 1 वर्षातल्या आत आपल्याला काय करायचं आहे, पुढे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि अल्टिमेटली जे आपण म्हणतो की रिटायरमेंट प्लॅनिंग, निवृत्तीनंतरची सोय. तर अशी आपली वेगवेगळ्या टप्प्यात लागणारी जी आर्थिक उद्दिष्ट आहेत ती आपल्याला ठरवायची आहेत. ह्या उद्दिष्टांमध्ये ठरवताना किती पैसा, केव्हा आणि कशासाठी हे अगदी म्हणजे ना पेन आणि पेपर घेऊन लिहिणं हे जास्त गरजेचं आहे. अरे वा. आणि जशी उद्दिष्ट तसे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग म्हणजेच आपले गुंतवणुकीचे पर्याय असतात. तर कोणताही गुंतवणुकीचा पर्याय हा 3 गोष्टींवर आपण चाचपडून बघतो. 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, कोणतीही गोष्ट ह्याच्यात राहता कामा नये. ते म्हणजे गुंतवणुकीतून मिळणारे परतावे किती, जे आपण सहसा बघतो. दुसरं, गुंतवणूक किती सुरक्षित आहे, मग आपले परतावे आणि मुद्दल दोन्हीही त्याच्यात मोडतात. आणि तिसरी म्हणजे तरलता. जनरली आपण बघतो की लिक्विडिटी किंवा तरलता ही फारशी लोक बघत नाहीत. गुंतवणुकीत किती पैसे मिळणार आहेत, किती पटापट मिळणार आहेत ह्याच्या मागेच सगळ्यांचा कल असतो. त्याच्यामुळे तरलता, योग्य वेळेला आपल्या हातात पैसा मिळणं आणि कोणत्या प्रकारचे चार्जेस त्याच्यावर लागतील हे बघून मग इन्व्हेस्ट केलं, गुंतवणूक केली तर त्याच्यातून आपल्याला आपली आर्थिक उद्दिष्ट गाठण्यामध्ये मदत होते. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये आहे ते म्हणजे पेपरवर्क तपासणं. बऱ्याचदा असं होतं की आपण दुसऱ्याने, समोरच्याने सांगितलंय, नातेवाईकांनी सांगितलंय, मित्रांनी सांगितलंय म्हणून गुंतवणूक करतो, कागद बघत नाही आणि नंतर जेव्हा पैसे मिळायला लागतात तेव्हा ते एकतर कमी असतात किंवा सांगितलेल्या वेळेत मिळत नाहीत आणि मग आपली तगमग सुरू होते. तर हे टाळण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करताना कागदोपत्री व्यवहार तपासणं फार गरजेचं आहे. आणखी एक मुद्दा मला थोडासा त्याच्यात ऍड करायचा आणि त्या अनुषंगाने प्रश्नही विचारायचा मॅम. आपल्याकडे सर्वसाधारण जशी पारंपरिक मानसिकता आपण म्हणालात की कोणीतरी सांगितलं आणि आपण त्या पद्धतीने गुंतवणूक केली,
किंवा परतावा आपल्याला चांगला आहे का हे बघून गुंतवणूक करणं. आपलं उद्दिष्ट, आपल्याला कधी पैसा लागणार आहे ह्या गोष्टीकडे आपण सेकंडरी बघतो. तसंच जर आपण थोडासा नवीन तरुण वर्गाचा विचार केला तर नवीन नवीन नोकरी लागली आहे, व्यवसाय सुरू झालाय, नुकताच पैसा हाती यायला लागल्यानंतर थोडासा चैनीकडे किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्याकडे कल असतो आणि मग शेवटी वयाच्या टप्प्यानंतर गुंतवणुकीचा विचार सुरू होतो. तर कुठलीही आर्थिक गुंतवणूक करत असताना कधीपासून गुंतवणूक करणं योग्य राहणार आहे किंवा त्याची जी वेळ आहे ती पण तेवढीच महत्वाची आहे का, हा प्रश्न मला स्पेसिफिकली मुद्दाम विचारायचा आहे. नाही, खूपच सुंदर प्रश्न आहे. आणि आताच्या जनरेशनसाठी जिच्याकडे क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन खर्चाचे पर्याय खूप जास्त उपलब्ध आहेत, यांच्यासाठी तर सांगायचं झालं तर तुम्हाला जेव्हा नोकरी लागते तेव्हापासून तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगची सोय तुम्हाला करणं आहे. आणि आता जर तुम्ही बघत आलात तर सुरुवातीच्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांवर जास्त भर होता, पेन्शनच्या फॅसिलिटीज होत्या, मेडिकल फॅसिलिटीज होत्या, त्यामुळे बराचसा भार गव्हर्नमेंट घेत होतं. परंतु आता जेव्हा आपण प्रायव्हेट सेक्टरकडे वळलेलो आहोत, जिथे नोकरीची सुद्धा शाश्वती राहत नाही, तिथे मग आपल्याला आपली सोय करणं आहे. आणि म्हणून जेव्हा नोकरी लागते तेव्हापासून एक बचतीची आणि त्याच्यानंतर पुढे गुंतवणुकीची सवय आपल्याला घालणं आहे. जितक्या लवकर तुम्ही स्वतःला गुंतवणुकीची सवय घालून घ्याल तेवढ्या नंतरचं जे आयुष्य आहे तेवढं आपण सुखकर घालवू शकतो, असं म्हणायला काही हरकत नाही. भारत वावळ आपल्याला डोंबिवलीवर प्रश्न विचारतात. हॅलो भारतजी. नमस्कार मॅडम. आज सखी सह्याद्रीमध्ये नोटाबंदीवरची गुंतवणूक याविषयी आमचे प्रमुख मार्गदर्शक तुपते नारायण साहेब त्याची उत्कृष्ट माहिती देत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की बँकेचे व्याजदर कमी होत असताना नोटाबंदीनंतर आपण जर आपली गुंतवणूक ही जर सोने किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवायची असेल तर यापैकी कोणती गुंतवणूक करणे फायदेशीर आहे आणि सुरक्षित पण आहे, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नोटाबंदीनंतरची आर्थिक गुंतवणूक असं आपण जेव्हा स्पेसिफिकली म्हणतोय मॅम, तर बरीच चर्चा झाली मध्ये, सगळ्याच नागरिकांना त्या चर्चेविषयी कल्पना आहे, त्या विषयाविषयी कल्पना आहे की सोनं हा आपल्याकडे एक पारंपरिक गुंतवणुकीचा फार महत्वाचा मार्ग आतापर्यंत होता, इथून पुढेही असणार आहे का, आणि जर असेल तर सोनं का शेअर्स का इथून पुढे फायद्याचं ठरू शकेल आणि सेफ ठरू शकेल. ओके. गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये ट्रेडिशनली सोन्याला खूपच महत्त्व होतं. म्हणजे आपल्याकडे कोणताही सणवार असो, चांगली गोष्ट घरात घडली असो, तर सोनं विकत घेणं आणि आपल्या जवळच्या लोकांना देणं ही एक ट्रेडिशनल गोष्ट पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. परंतु सोन्यामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेणं आहे. एक म्हणजे सोन्याचं जे सायकल आहे, ज्याला आपण म्हणतो की कमी भावावरून जेव्हा ते वाढीव भावांकडे जातं, ते खूप मोठं सायकल आहे. म्हणजे आपण जसं रिअल इस्टेटच्या बाबतीत म्हणतो की 8-10 वर्ष लागतात तुम्हाला चांगले रिटर्न्स येण्याकरता, तसंच सोन्याच्या बाबतीत आहे. शिवाय सोन्याची जी खरेदी आपण करतो ती जनरली दागिन्यांच्या स्वरूपात करतो आणि ह्या दागिन्यांवर आपण भरपूर मजुरी सुद्धा मोजतो. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की सोनं ही गुंतवणूक, तर दागिने खरेदी केलेलं सोनं ही गुंतवणूक नाही, ती हौस आहे, तो शौक आहे. त्याच्यामुळे गुंतवणूक करताना सोन्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला खूप सुंदर सोय दिलेली आहे, ती म्हणजे सोव्हरेन गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवल्यानंतर गव्हर्नमेंट गॅरंटी देतं की 8 वर्षांनी जेव्हा हे बॉन्ड्स मॅच्युअर होतील तेव्हा सोन्याची जी रक्कम असेल त्यानुसार आपल्याला बॉन्डची रिडेम्पशन व्हॅल्यू मिळेल. जर सोन्याचा भाव खाली पडला तरी आपण ज्या किमतीला हे घेतलेले आहेत ती रक्कम गॅरंटीड आहे. आणि शिवाय शेवटची आता जी ट्रान्स 6 येऊन गेली त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 2.7% पर ॲनम असा हाफ इयरली इंटरेस्ट पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट करायचं प्रॉमिस केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने सोन्यामध्ये जेव्हा आपण गुंतवतो तर तेव्हा ही गुंतवणूक होते, दागिने खर्चच म्हणून राहतात. बरं, म्हणजे आता तुम्ही महिला वर्गालाही सांगता की हाऊस म्हणून दागिने घ्या, पण गुंतवणूक म्हणून. बरोबर, अगदी बरोबर. त्यापेक्षा गोल्ड ETF किंवा गोल्ड बॉन्ड हे तुम्ही जास्त प्रेफर करा असा सल्ला मॅम आपल्याला आजच्या माध्यमातून देत आहेत कार्यक्रमाच्या. रवींद्र कुडाळकर पुण्यावरून प्रश्न विचारतायत. हॅलो रवींद्रजी. नमस्कार मॅडम, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाचं उत्पन्न ऑलरेडी कमीच असतं किंवा मध्यम असतं, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी गुंतवणुकीचे पर्याय कसे शोधावेत आहे त्या उत्पन्नातून, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की राष्ट्रीयकृत बँकेतही आपण गुंतवणूक करतो, पण अनेक खाजगी गुंतवणूकदार सुद्धा
आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्य गुंतवणूकदाराला अधिक व्याजदर दाखवून. तर अशा बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? आणि तिसरा प्रश्न असा आहे की एखादा आपल्याला फ्लॅट विकला असेल तर त्यातनं फ्लॅट मधनं जे पैसे मिळतात विक्रेत्याला, त्याने ते कशा प्रकारे गुंतवावेत की ज्याद्वारे त्याला म्हणजे इन्कम टॅक्स संबंधित सुद्धा योग्य पद्धतीने त्याचा लाभ उठवता येईल, किंवा कसं आपण गायडन्स करावं याबद्दल? बरं, नक्कीच. मध्यम वर्गाचा आपण खरं आजच्या कार्यक्रमातनं जास्त फोकस करतोय त्या वर्गाकडे. मॅम, मध्यम वर्गाकडे त्यांच्या म्हणण्यानुसार काय सगळ्यांनाच ते माहिती आहे की पैसा तसा म्हणजे बचत खर्च करून अगदी तुटपुंजा असतो, त्यात गुंतवणूक करायची आहे. तर त्यावेळेस काय विचार करायला हवा, हा अत्यंत महत्वाचा त्यांचा प्रश्न मला वाटतो. आणि अगदी सर्वसामान्याला पडणारा हा प्रश्न खूपच योग्य प्रश्न आहे. कारण आपण आतापर्यंत जी बचत करत आलो आहोत ती सगळं पगार मिळाल्यानंतर सगळे खर्च केल्यावर जी रक्कम हातात शिल्लक राहते ती आपण गुंतवतो. आणि जनरली ही आपली रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट, पोस्टातले डिपॉझिट याच्यामध्ये असते. परंतु आता एक थोडासा आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल हा आणायचा आहे की जिथे आपण आपली आर्थिक उद्दिष्ट ठरवतोय तिथे आपल्या गुंतवणुकीसाठी सुद्धा पैसे बाजूला काढणं आहे आणि मग आपले खर्च त्याच्यातून उरलेल्यातून मॅनेज करणं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की सर्वसाधारण मिडल क्लास फॅमिलीकडे उत्पन्न कमी असल्यामुळे खर्चातून जी रक्कम शिल्लक राहते ती सुद्धा छोटी आहे. परंतु एक लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे ही जी आपली म्हण आहे ती ह्याच्या बाबतीत फार सुंदररित्या लागू होते की अगदी तुम्ही 500 रुपये महिना सुद्धा वाचवू शकलात तर त्याच्यातून सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीचे लॉंग टर्म इफेक्ट्स फायदे खूप चांगले आहेत. मग इथे तुम्ही तुमच्या जोखमीनुसार म्युच्युअल फंड किंवा शेअर्स हा पर्याय जर निवडलात आणि त्याच्यामध्ये 5 वर्ष 10 वर्ष एवढी जर गुंतवणूक तुम्ही ठेवलीत तर नक्की लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा होतो आपल्याला. बरं. एक मध्यम वर्गाचा त्यांनी विषय काढला तेव्हा मुलांचे शिक्षण किंवा वैद्यकीय खर्च हे ज्या गोष्टी असतात ना मॅम, त्या फारच महत्वाच्या असतात. आणि गुंतवणूक करताना सर्वसाधारणपणे मध्यम वर्ग या गोष्टींकडे थोडासा प्लॅनिंगनी बघत असतो की हे जे खर्च आहेत भविष्य काळातले हे मोठे खर्च आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणं आवश्यक आहे. बरोबर. त्या दृष्टिकोनातनं कसा विचार करायला हवा हेही आपल्याकडनं घेते मंडळी. रवींद्रजींच्या आणखी जे उरलेले प्रश्न आहेत त्याच्याहीकडे आपण जाऊयात. रवींद्र कुडाळकरजींनी आपल्याला प्रश्न विचारले होते. त्यातला आणखी एक त्यांचा फार महत्वाचा मुद्दा आणि प्रश्न होता की अनेक बँका ज्या आहेत त्या मोठे मोठे व्याजदर दाखवून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. तर खरंच त्या व्याजदराकडे किंवा त्या टक्केवारीकडे बघणं कितपत सेफ असतं, म्हणजे कशा पद्धतीने विचार करायला हवा? आता आपण ज्या टिपिकली बँकेचे व्यवहार बघतो तेव्हा सर्वात पहिला आपला विश्वास असतो तो म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांवर. आणि पण गेले 10 वर्ष जर आपण पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमधल्याही बँकांनी खूप स्वतःचा पसारा वाढवलेला आहे आणि कोऑपरेटिव्ह बँकांनी सुद्धा याच्यामध्ये आपलं एक स्थान निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. शिवाय आपल्या लोकल पतपेढ्या तर चालू आहेतच. मग अशा वेळेला हा प्रश्न पडणं फार स्वाभाविक आहे की जिथे जास्त व्याजदर मिळतं तिथे आपण आपले सगळे सेव्हिंग्ज मूव्ह करायचे का? तर इथे एक रिस्कच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हे बघायला पाहिजे की आपली सेव्हिंग सेफ कुठे आहे हे आपण बघणं आहे. पतपेढ्यांच्या बाबतीत जनरली असा अनुभव आलेला आहे की ह्यांचा बिझनेस रेग्युलेशन च्या आतमध्ये कमी असल्यामुळे इथे डिफॉल्टचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जर आपल्याला जास्त रिस्क घेऊन तिथे जर डिपॉझिट जरी ठेवायचं झालं तरी सगळे सेव्हिंग्ज तिकडे मूव्ह करू नका. थोड्या काळासाठी तुम्ही थोडा पैसा अधिक जोखीम म्हणून ठेवू शकता तिथे. परंतु लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी असेल की ती बँक किती स्टेबल आहे, किती स्ट्रॉंग आहे हे माहिती केल्याशिवाय तिथे डिपॉझिट ठेवू नका. नक्कीच. मॅम, संजय देवरे जळगाववरनं प्रश्न विचारतात. हॅलो संजयजी. नमस्कार. नमस्कार. मी संजय देवरे बोलतो. तृतीताईंना नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आता नोटाबंदीनंतर सगळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांनी कुठे पैसे गुंतवावेत, कुठे बचत करावी हा असा गोंधळ आहे. माझं एक वैयक्तिक चिंतन ते बरोबर आहे का तुम्ही सांगा असं आहे की समजा आपण सोन्यात गुंतवलं तर त्याच्यामध्ये तेजी मंदी किंवा साधारणतः मंदीच जास्त आहे. शेअर्समध्ये म्युच्युअल फंडात गुंतवलं तरी
मला वाटतं काही टेक्निकल कारणामुळे आपले फोन कट होत आहेत आज. पण साधारणतः त्यांचा जो काही रोग होता त्यांचं एक ऑब्झर्वेशन ते सांगत होते आपल्याला, पण याच त्यांच्याच प्रश्नाचा रोग धरून आपण जर विचार केला मॅम की सोन्यामध्ये लोक आज थोडंसं तेवढं सेफ नाहीये गुंतवणूक, तर त्याला तुम्ही पर्याय सांगितलेला आहे. किंवा शेअर मार्केट हा जर आपण विषय घेतला मॅम, तर त्याच्या बाबतीमध्ये खरोखर मध्यम वर्ग धजावतच नाही असं आपण चित्र बघतो सर्वसाधारण. सीए म्हणून तुमचा अनुभव तुम्ही जास्त चांगला सांगू शकाल. पण मग आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की मध्यम वर्गाने विचार करायचा आहे तुटपुंजा बचतीमध्ये, काय विचार करायला हवा? कारण जसं आता ह्यांचं संजयजींचं एक ऑब्झर्वेशन होतं, प्रत्येकाचं मला वाटतं हे असणार आहे आणि हा थोडासा गोंधळ मनामध्ये आज प्रत्येकाच्या आहे. तर एक सर्वसाधारण आपण वय किंवा आपला उद्देश असं जर विचार केला एकूण, तर गुंतवणुकीच्या दृष्टीने काय मला वाटतं स्लाइडच्या माध्यमातून आपण ते सांगू इच्छित आहे. काय सांगू शकाल मॅम त्यावर? संजयजींचा प्रश्नाचा रोख जो होता की आता नक्की गुंतवणूक करायची कशात, कारण मार्केटमधली गुंतवणूक ही अतिशय रिस्की गुंतवणूक मानण्यात आलेली आहे आणि मराठी माणूस हा शेअर मार्केट पासून बऱ्यापैकी लांब राहिलेला आहे. परंतु एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की ह्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या कंपन्यांनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदे दिलेले आहेत. परंतु जशी रिस्क जास्त रिटर्न जास्त हा प्रकार असल्यामुळे आपल्याला थोडीशी आपली रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता इथे वाढवणं गरजेचं आहे. बरं, पण प्रत्येकाला शेअर बाजार कळतो अशातलाही प्रकार नाही, तो महत्वाचा मुद्दा आहे. मग अशा वेळेला म्युच्युअल फंड हे आपल्या मदतीला येतात. तर म्युच्युअल फंडामध्ये काय होत आहे, आपल्यासारख्या लोकांचा पैसा हा एक फंड मॅनेजर त्या म्युच्युअल फंडाच्या उद्दिष्टानुसार गुंतवतो आणि त्याच्यावर गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स असल्यामुळे तो आपल्या पैशाचा गैरवापर करू शकत नाही. मग अशा वेळेला म्युच्युअल फंडामधून जेव्हा आपण शेअर मार्केटचा आधार घेतो तेव्हा आपल्याला एक दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे याच्यातून मिळतात. आणि म्युच्युअल फंडाचे SIP म्हणजे ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण दर महिन्याला रिकरिंग डिपॉझिट कसं काढत होतो त्या पद्धतीने आपण म्युच्युअल फंडात केलेली इन्व्हेस्टमेंट, लवकर सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट, यातून खूप फायदे आम्ही पाहिलेले आहेत, अगदी पर्सनली पाहिलेले असल्यामुळे डेफिनेटली आपल्या सर्वसामान्य कुटुंबांनी आता म्युच्युअल फंडाचा विचार करायला हरकत नाही. नक्कीच. आपल्या एका प्रेक्षकाचा जो प्रश्न होता मॅम की समजा आपण असं गृहीत धरलं की एका मध्यमवर्गीय कुटुंबाकडे अचानक बल्कमध्ये पैसा आला जेव्हा त्यांनी ओल्ड प्रॉपर्टी विकली, अशा वेळी त्याची गुंतवणूक कशी करायची हा एक फार महत्वाचा प्रश्न असतो. तर त्या बाबतीत काय विचार करायला हवा? नक्की. जुनी प्रॉपर्टी जेव्हा आपण विकतो आणि साधारणपणे आपण एक लॉंग टर्म होल्डिंग नंतर विकतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला एक जो महत्वाचा भाग बघायचा तो म्हणजे ह्याच्यावर आपला टॅक्स किती बसणार आहे. 3 वर्षानंतर जेव्हा आपण प्रॉपर्टी विकतो तेव्हा आपला एक महागाईचा एक बेनिफिट मिळतो आणि 20% मात्र त्या गेन्सवर टॅक्स बसतो. पण हा 20% टॅक्स वाचवण्यासाठी सरकारने आपल्याला 2 चांगले पर्याय दिलेले आहेत. ते म्हणजे आपण तो नफा झालेला दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये जर घातला पूर्णपणे तर आपल्याला हा नफा 0 टॅक्स होऊन जातो. आणि दुसरे पर्याय म्हणजे 54 EC सेक्शन खाली रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि नॅशनल हायवेचे बॉन्ड्स आहेत, याच्यामध्ये आपण 3 वर्ष जर गुंतवणूक ठेवली तर तरी सुद्धा आपल्याला ते 0 टॅक्स होऊन जातं. पण ही गुंतवणूक अतिशय इलिक्विड आहे, 3 वर्ष आपल्याला हिला हात लावता येत नाही. त्याच्या पलीकडचा पर्याय म्हणजे आपण टॅक्स भरावा आणि व्यवस्थितरित्या आपलं आर्थिक प्लॅनिंग करून ही गुंतवणूक जर केली वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये तुमचं वय, तुमच्या गरजा लक्षात घेऊन, तरी सुद्धा आपण एक प्रकारे ह्या बल्क पैशाचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. नक्कीच. मॅम, कुठल्याही गुंतवणुकीची सुरुवात म्हटल्यानंतर मला वाटतं आपण आयुर्विमाकडे जरा आधी बघतो, म्हणजे श्री गणेशा म्हणायला हरकत नाहीये. अशा पद्धतीने आपण आयुर्विमाकडे, आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर एक सर्वसाधारण विचार काय असायला हवा? सर्वसाधारणपणे विमा ह्याचं काम असतं आपली नुकसान भरपाई करून देणं. त्याच्यामुळे विम्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा तो खर्च न बघता खरं तर ती एक लॉंग टर्म तरतूद असते. म्हणजे इथे विमा आपण 2 प्रकारे बघूया, एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स आयुर्विमा आणि दुसरं हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा. तर आरोग्य विमा का महत्वाचा आहे, कारण आता ज्या पद्धतीने आपले मेडिकलचे खर्च वाढतायत ते लक्षात घेता त्याची तयारी आपण आजपासून सुरू केली तर ते जास्त बरं पडेल. कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये आज जर तुम्ही एखाद्या बेसिक ऑपरेशनसाठी जरी गेलात तरी तुमच्याकडे एक मोठं बिल हातात येऊन पडतं. तर आणि गरज असताना आपण खरं पैशाकडे बघत नाही, परंतु अशा मोठ्या बिलाने
आपली संपूर्ण घरची अर्थव्यवस्था मात्र कोलमडून जाऊ शकते. मग अशा खर्चांमधून जर आपल्याला वाचायचं असेल तर आयुर्विमा हा खूप चांगला पर्याय आहे. कुटुंबासाठी फ्लोटर पॉलिसीज आपण जर घेतल्या तर त्याचा नक्की फायदा होतो. परंतु पॉलिसीज घ्यायच्या आधी पॉलिसीमध्ये कोणकोणते कव्हरेजेस आहेत, कोणत्या आजार कव्हर केले जात आहेत, त्याचा नो क्लेम पिरियड काही आहे का हे बघितल्यानंतर आयुर्विमा आपण घ्यावा. आरोग्य विमा आपण घ्यावा. आयुर्विमाकडे आतापर्यंत आपण खर्चाच्या दृष्टिकोनातून बघत आलो आहोत आणि म्हणून टर्म पॉलिसीज जो प्युअर इन्शुरन्स प्रोडक्ट आहे याच्याकडे आपण फारसे वळत नाही. परंतु आता होम लोन बरोबर टर्म इन्शुरन्स कंपल्सरी झालं असल्यामुळे थोड्या प्रपोर्शनने का होईना पण आयुर्विम्याकडे लक्ष जायला लागलेलं आहे. परंतु आयुर्विमा ही एक काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या किमान 10 पटीने तुमचा तुमचा आयुर्विमा असावा असं एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी सल्ला देते. कारण काय आहे, एक म्हणजे आपल्यावरच्या आर्थिक जबाबदाऱ्या जशा असतील आणि आपण जर सिंगल अर्नर आहोत म्हणजे आपल्या पलीकडे घरात कॉन्ट्रीब्यूट करणारं कोणी आपल्यावर सगळ्या कुटुंबाचा भार आहे असं जर असेल हो तर त्यामध्ये जर आपल्याला काही झालं किंवा आपली जर आपले ऍक्सिडेंट्स झाले किंवा अकाली निधन झालं तर आपल्या कुटुंबाला नंतर आपला आधार फायनान्शियल रित्या तरी मिळावा याच्यासाठी आयुर्विम्यानी टर्म कव्हरची सोय केली आहे. त्याचा वापर आपल्याला आपल्या ॲसेट अलोकेशन मध्ये करणं फार गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी जे म्हणतात ते अगदी खरं तिथे दिसून येतं आपल्याला. मॅम आणखी एक महत्वाचा मुद्दा, कारण आपल्याकडे आता तुम्ही आयुर्विमाचा उल्लेख केला, काही तुम्ही गोल्ड बॉन्ड्सच्या बाबतीमध्ये सांगितलं की हे मार्ग सुरक्षित आहेत आणि तुलनेत चांगले आहेत असं तुम्ही सजेस्ट करताय. पण माझ्या मनात असा प्रश्न आहे की एखादी गुंतवणूक करत असताना एकाच मार्गाचा वापर करण्यापेक्षा आपण जर आपल्याकडची बचत वेगवेगळ्या मार्गाने गुंतवली तर ती जास्त सेफ राहील असं वाटत नाही का? कारण एकूणच गुंतवणुकीचा विचार करत असताना आपल्याकडे एक सरळ सोट असाच विचार केला जातो की हे सेफ आहे मी इकडे केलं, पण वेगवेगळे क्षेत्र पण आपण थोडेसे चाचपून बघायला पाहिजे असं आपण सजेस्ट कराल का लोकांना आज? हो नक्की. म्हणजे आपण म्हणतो की डोंट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. खरंय. आणि इनफॅक्ट आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा सुद्धा आपल्याकडचे पैसे 4 ठिकाणी ठेवतो, डिवाइड करून ठेवलेले की बाबा कुठे आपल्याला नुकसान झालं तर सगळा पैसा जाऊ नये. तीच गोष्ट आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा असते. नुसता सेफ्टी हा अँगल दर वेळेला न बघता कॅपिटल ग्रोथ बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून वेळोवेळी आपली रिस्क थोडीशी आपण जर वाढवली तर आपले ट्रेडिशनल प्रोडक्ट ज्याच्यामध्ये कॅपिटल सेफ्टी आपण बघत होतो आजवर त्याच्या पलीकडे जाऊन जे आता कॉन्टेम्पररी प्रोडक्ट्स म्हणजे म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट जिथे आपण म्हणतो या प्रोडक्ट्सकडे हळूहळू आता आपला ॲटिट्यूड बदलून त्याचा वापर करणं गरजेचं ठरतंय. 2-3 गोष्टी याच्या मागे कारणीभूत आहेत. एक म्हणजे वाढणारी महागाई जी आहे त्याच्यासमोर आपले ट्रेडिशनल प्रोडक्ट्स, फिक्स्ड इन्कम प्रोडक्ट्स हे तग धरत नाहीत. आणि दुसरं जसं मगाशी म्हटलं की पेन्शनच्या सोयी ज्या आधी गव्हर्नमेंट सर्वंट्सना होत्या त्या आता प्रायव्हेट सेक्टरला तितक्याशा नसल्यामुळे आपल्याला स्वतःच्या रिटायरमेंटचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि कोणालाही आवडत नाही की आपलं लिव्हिंग स्टँडर्ड खाली करून रिटायरमेंट नंतरचं आयुष्य काढावं. त्यामुळे ह्या 3 गोष्टींमुळे आपल्याला आता कॉन्टेम्पररी प्रोडक्ट्सकडे, म्युच्युअल फंडाकडे, इक्विटी शेअर्सकडे वळणं गरजेचं आहे. आता तुम्ही रिटायरमेंटचा विषय काढलाच आहे मॅडम, तर सिनियर सिटीजन हा एक फार मोठा भाग आहे की ज्या वर्गाने आता इथून पुढे गुंतवणुकीचा प्लॅनिंग करताना काय विचार करायला, म्हणजे आता जे रिटायर झालेत आता इथून पुढे त्यांना जर काही प्लॅनिंग करायचं असेल, म्हणजे ज्यांनी आता आधीच केलेली आहे गुंतवणूक त्याचा नाही मी विचार करते, पण आता इथून पुढे सिनियर सिटीजन्सनी गुंतवणूक करत असताना काय नवीन विचार करायला हवा असं वाटतं? सिनियर सिटीजन्स मध्ये टिपिकली आपली अशी मेंटॅलिटी असते की आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नसते आणि त्यांच्या वयाच्या आणि परिस्थितीच्या मनाने ते बरोबरच आहे. परंतु एक प्रश्न मला इथे असा पडतो की जेवढा पैसा आपल्याला रिटायरमेंटच्या काळात मिळालेला आहे तेवढा सगळाच पैसा काय आपल्याला पुढच्या 1 वर्षात लागणार नाही आहे. तर मग ह्याच्यातला काही पैसा हा फिक्स्ड इन्कम प्रोडक्टमध्ये ठेवून काही थोडीशी रिस्क घेऊन जर आपण ग्रोथ कॅपिटलमध्ये लावला तर आपली एक लाईफस्टाईल मेंटेन करण्यामध्ये त्याचा फायदा होईल. शिवाय आता असं लक्षात येत आहे की मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला चांगल्या मिळत असल्यामुळे आपली आयुर्मर्यादा वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपला पोस्ट रिटायरमेंट नंतरचा काळ अगदी कधी 25-30 वर्ष
वर्ष सुद्धा असतो. मग अशा वेळेला आपलं जे रिटायरमेंट कॉर्पस आहे ते नुसतं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून किती वर्ष पुरणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन प्रत्येकाने बसून करणं गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं शेतकरी वर्ग हा एक फार महत्वाचा भाग आहे की या लोकांनी गुंतवणुकीकडे कसं बघायला हवं, महत्वाचा मुद्दा वाटतो मॅम मला. हो मॅम, विषय खरं तर खूप महत्वाचा आहे, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणून मी इथे मुद्दाम शेतकऱ्यांचा उल्लेख मगाशी केला होता ब्रेकला जाण्यापूर्वी की त्यांच्याविषयी मला जाणून घेण्याची जास्त उत्सुकता आहे. कारण तिथे कसा उत्पन्नाचा कुठला एखादा ठराविक असा आकडा नाही आहे. वेगवेगळे आपल्याला टप्पे किंवा वर्ग दिसून येत आहेत. अशा वेळी एकूणच सारासार शेतकरी वर्गाने गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून इथून पुढे काय विचार करायला हवा? म्हणजे खरं तर जिथे बचतच नाही असे काही घरं आहेत आपल्याकडे शेतकरी वर्गाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या लोकांनी भविष्य काळाचा कसा विचार करायला हवा गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून? बरोबर. आणि मी समजू शकते की या कुटुंबांवर आज नोटबंदीनंतर जे कॅश क्रंच झालेलं असल्यामुळे जी परिस्थिती यांच्यावर ओढावलेली आहे ती नक्कीच म्हणजे आपण इथे बसून इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. परंतु एक लक्षात घ्या की गुंतवणूक करण्यासाठी पहिली बचत हे समीकरण घट्ट बसलं पाहिजे. आणि बचत म्हटली की त्याच्यासाठी आपल्याला इन्कमचे सोर्सेस वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक शेतकरी जरी असला तरी त्याने आता एक प्रॅक्टिकल विचार हा करणं गरजेचं आहे की मला रेग्युलर इन्कम किंवा माझ्या कुटुंबाला पुरेल अशी इन्कम कशी मी कमावू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यातून जी बचत होईल त्याच्यातून आपल्याला आपलं आर्थिक उद्दिष्ट ठरवून मग गुंतवणूक करायची आहे. शेतीवरची इन्कम ही झिरो टॅक्स इन्कम असल्यामुळे जर आपण योग्य पद्धतीने आपला पैसा हाताळला तर आपण छोट्या अमाऊंटने का होईना पण गुंतवणुकीची सुरुवात करू शकतो. आपल्याला बँकचे फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, पोस्टाच्या स्कीम्स आहेत. त्याच्याशिवाय जेव्हा आपण थोडा अजून पुढे जातो तर मग आपण म्युच्युअल फंडाकडे सुद्धा वळू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाचं इकडे आहे ते म्हणजे एक आर्थिक साक्षरता मिळवणं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. डोळे बंद करून कुठेतरी ठेवलेत कसं तरी वाढतंय असं म्हणण्यापेक्षा का ठेवतोय, कशासाठी ठेवतोय आणि कसं वाढणार आहे हे दरवेळेला आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करणं त्या लोकांनी जास्त गरजेचं आहे असं वाटतं. महिला वर्ग जो मला वाटतं घरी आपला एक वेगळा बचतीचा तिचा एक मानसिकता असतेच आपल्याकडे. भारतीय महिलेचा आपण विचार केला तर घर खर्चातनं थोडेसे पैसे ती बाजूला काढते. आता इथून पुढे गुंतवणूक करत असताना तिने या पैशाच्या बाबतीमध्ये काही विचार वेगळा करायला हवा का असं आपल्याला वाटतं का? काय सजेस्ट कराल महिला वर्गाला? महिला वर्गाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अगदी बरोबर आहे की घराची अर्थव्यवस्था जी सांभाळत आलेली आहे तिच्यासमोर आज नोटबंदी नंतर तिच्याकडचा ग्रे पैसा, मी काळा नाही म्हणत त्याला, तिच्याकडचा ग्रे पैसा जेव्हा आता बँकेत जाऊन पडलेला आहे तर तिला प्रश्न पडणं साहजिकच आहे की आता ह्याच्या पुढे काय. तर तसं बघायला गेलं तर साधारणपणे शहरांकडच्या ठिकाणी महिला वर्गाला बऱ्यापैकी पर्याय उपलब्ध आहेत. फक्त माहिती व्यवस्थित काढून आपल्याला त्या पर्यायांचा अवलंब करायचा आहे. उदाहरण देते इथे मी. जनरली रिकरिंग डिपॉझिट किंवा पोस्टाचे मंथली इन्कम मंथली कॉन्ट्रीब्युशन स्कीम्समध्ये महिला आतापर्यंत पार्टिसिपेट करत होत्या. मग त्याच्याऐवजी थोडं पुढे जाऊन आपण डेट म्युच्युअल फंडाकडे बघावं, बॅलन्स्ड म्युच्युअल फंडाकडे बघावं. या पद्धतीने जर आपण वर्षानुवर्ष रक्कम बाजूला काढली आणि वाढवली तर डेफिनेटली तुम्हाला केसरी थ्रू युरोप फिरायला जाताना नवऱ्याकडे पैसे मागावे लागणार नाही. खरं. म्हणजे ज्या काही सर्वसाधारण गोष्टींसाठी किंवा उद्देशांसाठी किंवा अडीअडचणीसाठी लागणारा पैसा असं म्हणून ती बाजूला ठेवत होती, त्याच्यासाठी हे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तिने आता थोडंसं जरा हिंमत करून पुढे सरसावून या सगळ्या मार्गांचा अवलंब करायला हरकत नाहीये असं सखीच्या मंचावर आज मॅम सांगतायत. मॅम, जाता जाता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो असा की आता गुंतवणूक करत असताना टॅक्सचा विचार आम्ही कसा करायचा आहे इथून पुढे, या बाबतीत आपण काय सजेस्ट कराल? अगदी योग्य. आणि जनरली आपण बघत आलो आहोत की टॅक्सचा विचार करून आपण गुंतवणूक करतोय, परंतु आता ही मानसिकता बदलायची वेळ आली आहे की पहिला आपल्याला आपली संपत्ती निर्माण करायची आहे आणि मग त्याच्यावरचा टॅक्स भरायचा आहे. फक्त गुंतवणूक करताना त्याच्यावरचे टॅक्स इम्प्लिकेशन्स काय असतील की किती कर कधी भरावा लागेल हे समजून गुंतवणूक करणं आहे. लॉक इन कुठल्या गुंतवणुकीमध्ये आहे हेही बघून आपल्या फायनान्शियल उद्दिष्टाशी ते बरोबर मॅच होते की नाही याचा अंदाज सुरुवातीलाच बांधणं गरजेचं आहे. शिवाय इन्व्हेस्टमेंट करताना वर्षाच्या सुरुवातीला ठरवावं की आपल्याला जर एवढा टॅक्स बसणार असेल तर वर्षभर इन्व्हेस्ट करावे. जानेवारी
फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करणं टाळावं. बरं. कारण घाई गडबडीच्या वेळेला जनरली असं होतं की आपण चुकीच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतो. एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सुद्धा मी असं सांगते की कधी कधी टॅक्स भरा, पण चुकीची गुंतवणूक करू नका. अगदी खरं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याकडे आपण जसं सुरुवातीपासून सांगतात की टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक, ही मानसिकता, पारंपरिक मानसिकता आता इथून पुढे आपल्याला बदलायला हवी. नक्कीच. बरोबर. अशोक वाघमारे आपल्याला सांताक्रुझवरनं बोलतायत. हॅलो. हॅलो. हा बोला. मी अशोक वाघमारे बोलतोय, सिनियर सिटीजन. बोला. आता माझी जुनी प्रॉपर्टी मी विकली, मला जे पैसे मिळाले त्याच्यात ते मी गव्हर्नमेंट मध्ये पण गुंतवलं. मला असे तुमच्यासारखे चार्टर्ड अकाउंटिंग सांगितलं की वरचे जे पैसे आहेत ते तुम्ही गुंतवा, म्हणून मी 3 वर्षाकरता गुंतवले आणि ते आता परत आलेले आहेत. म्हणजे मला गुंतवून आलेले आहेत. बोल दिल्लीला आहे ते रोड अँड लाईट आहे ना, ते NHC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. हा, त्याच्यामध्ये गुंतवून 3 वर्ष झाले. मी 36 लाख रुपये गुंतवले, ते परत आलेले आहेत. आणि मी एका बँकेमध्ये, खाजगी बँकेमध्ये, म्हणजे बँकेचं नाव आता सांगत नाही, पण प्रायव्हेट बँक आहे ते, त्याच्यामध्ये गुंतवले. आता हे नुसते गुंतवून किती गुंतवायचे, आणि आता बँकेचे रेट पण कमी झालेले. मला म्युच्युअल फंडामध्ये मला गुंतवायचं असते. राजापूर तर यांनी मला एकदा सांगितलं तुम्ही ऑफिसमध्ये या, पण माझं एंजिओप्लास्टी झालेलं. मला म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये कुठे नेमकं गुंतवणं जास्त योग्य राहील असा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच अशोकजी, काय आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो मॅडम? म्युच्युअल फंडामध्ये ते गुंतवायची इच्छा दाखवतायत, ही फार चांगली गोष्ट आहे. परंतु म्युच्युअल फंड हे मार्केट रिलेटेड प्रोडक्ट असल्यामुळे सरांचं रिस्क प्रोफाइलिंग म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता कशी आहे त्याच्यानुसार म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट ठरेल. इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जरी परतावे जास्त असले तरीही रिस्क जास्त असते, आणि त्यामुळे जर तुम्हाला नजीकच्या काळात पैसा लागणार असेल तर मग आम्ही ॲडवाइस करतो की अशा ठिकाणी मग अशा वेळेला म्युच्युअल फंडात गुंतवू नये. पण सरांना हा जर पैसा लॉंग टर्मसाठी ठेवायचा असेल तर सर बॅलन्स्ड फंड किंवा डेट, जर कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असतील तर डेट फंडामध्ये सुद्धा गुंतवून FD पेक्षा नक्कीच जास्त रिटर्न्स ह्याच्यावर घेऊ शकतात. बरोबर. डेट फंडाचा आपण वारंवार उल्लेख करत आहात मॅम, तर जास्त सेफ आहे असं तुम्हाला इथे सजेस्ट करायचं आहे? डेट फंडामध्ये काय असतं मॅडम की गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी आणि कंपन्यांचे डिपॉझिट्स याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केली जाते म्युच्युअल फंडा थ्रू. तर त्याच्यामुळे FD मध्ये जो पैसा आपला न ग्रो होता राहतो, की ज्याच्यावर आपल्याला फक्त इंटरेस्ट मिळतो, त्याच्यासमोर जर आपण डेट फंड बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला डिव्हिडंड हा पर्याय हाही मिळतो, आणि शिवाय आपली मूळ जी रक्कम असते ती मार्केट लिंक्ड असल्यामुळे तीही वाढत असते. त्यामुळे रिटर्न पॉइंट ऑफ व्ह्यू FD पेक्षा जरा चांगले रिटर्न्स हे देऊ शकतात. परंतु थोडीशी रिस्क जास्त असते, थोडीशी. पण जर तुम्ही योग्य पद्धतीचा म्युच्युअल फंड निवडलात, मग आता तो शॉर्ट टर्म फंड असेल तर 1 वर्ष ते 3 वर्ष कालावधीपर्यंतचं इन्व्हेस्टमेंट्स आपण बघू शकतो. लॉंग टर्म असेल तर 3 वर्षाची कालावधी आपण बघू शकतो. अगदीच आपल्याला 15 दिवसात पैसा लागणार असेल तर लिक्विड फंडांकडे आपण वळतो की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट निल रिस्क असे सगळे पर्याय आपल्याला मग मिळतात. बरोबर आहे मॅम. जाता आता आपण सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता आपण प्रत्येक पॉलिसीच्या बाबतीत डिटेल्स सांगू शकत नाही किंवा त्याची गरजही नाही, आता सगळ्यांना ते माहिती आहे. पण तरी देखील गुंतवणूक करत असताना डूज आणि डोंट्स असं जर आपण विचार केला तर त्याच्या बाबतीत काय सांगता येऊ शकतं सर्वसाधारण ढोबळमानांनी प्रत्येकाने? आता कारण प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं आहे, खर्च वेगळा, बचत वेगळं, गुंतवणुकीचे मार्ग वेगळे, पण हे करा गुंतवणूक करताना आणि हे टाळा, असं काय सांगता येऊ शकतं? गुंतवणूक करताना सर्वात पहिलं म्हणजे आर्थिक प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, आपली आर्थिक उद्दिष्ट हे ठरवणं फार महत्वाचं आहे. पहिलं उद्दिष्ट ठरवा. त्या उद्दिष्टाला निगडीत कोणते प्रोडक्ट्स आहेत ते बघा. त्या प्रोडक्ट्समध्ये आपल्याला कितपत माहिती आहे ती समजून घ्या, जी माहिती नाहीये ती मिळवा, आणि त्यानुसार प्रोडक्ट्सचा अवलंब करा. काय करू नका तर इमोशनल इन्व्हेस्टमेंट्स करू नका. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हो, म्हणजे गुंतवणूक हे जे विश्व आहे याच्यामध्ये इमोशन्सवर जेवढा तुम्ही कंट्रोल कराल तेवढे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती चांगली करू शकता. त्यामुळे कुणीतरी सांगतंय किंवा माझ्या जवळच्या मित्रांनी मला सांगितलंय किंवा बायको मागे लागली आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट न करता सारासार विचार करून इन्व्हेस्टमेंट जर आपण केले तर लॉंग टर्म त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो. अगदी
खरंय मॅम. मला वाटतं आजच्या कार्यक्रमातनं बऱ्यापैकी आपल्याला माहिती मिळाली असेल, एक दिशा नक्कीच मिळाली असणार आहे. आणि जो एक मनामनामधला प्रश्न आहे की आता इथून पुढे गुंतवणूक करत असताना आम्ही काय विचार करायला हवा, त्याचंही उत्तर आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला नक्की मिळालं असेल. असेच आमचे दररोजचे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले असतात, ते आपण बघतात, प्रतिसादही देता आम्हाला. उद्याचा कार्यक्रमही असाच वेगळ्या विषयाचा आहे. तो कार्यक्रम असा आहे ॲक्युप्रेशर, आरोग्याची गुरुकिल्ली. सहभाग आहे दत्तात्रय पाटील आणि भावनेश पुसलकर यांचा. याही कार्यक्रमाचा आपण आवर्जून लाभ घ्यावा, तोही कार्यक्रम बघावा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवाव्यात. त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे, बघा आमचा पत्ता www.facebook/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. मंडळी, आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती माहिती आपल्यापर्यंत न ठेवता ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं हा देखील भाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आज आपण आलात मॅम आणि आम्हाला ही अत्यंत मौल्यवान माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.